मोठं परिवर्तन जे आहे हे धनुरास, मकर रास आणि कुंभ रास या तीनही राशींच्या लोकांच्या आयुष्यात दिसून येणार आहे। याचं कारण असं आहे मित्रांनो की 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करेल। 3 नोव्हेंबरला शनी महाराज मार्गी होणार आहेत। मागील 18 वर्ष ज्या ज्या काही समस्या या तीनही राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये घर करून राहिले असतील ना त्या आता बाजूला होण्याची वेळ आलेली आहे। शिवाय मागील 5 वर्षात जी राहूची गोचर होती मित्रांनो, शिवाय शनीची जी गोचर होती ही अत्यंत त्रासदायक झालेली आहे। काही जणांची अपमानास्पद वागणूक मिळालेली आहे, काही जणांना धनहानी झालेली आहे, काही जणांची तब्येतही अचानक खराब झालेली आहे। अशा 3 प्रकारच्या गोष्टी ह्या तीनही राशींच्या आयुष्यात घडलेल्या आहेत। धनु रास ही अग्नितत्वाची रास आहे मित्रांनो। रवी ग्रह मेहरबान आहे, शनी ग्रह मेहरबान आहे, गुरुचं गोचर अत्यंत लाभदायक आहे। त्याचबरोबर आता राहू चतुर्थ स्थानातून गोचर करत आहे। याचा फायदा काय होईल हे तुम्हाला सुरुवातीला सांगतो मित्रांनो, त्यानंतर काळजी कोणती घ्यायची हेही सांगतो। आता सध्या तरी पंचम स्थानातून राहूचं गोचर होतं, त्यामुळे अचानक आयुष्यात सुप्त राहिलेल्या इच्छा पूर्ण झाल्या मित्रांनो। पण ज्यावेळेस राहूचं गोचर मीन राशीमधून चालू होईल त्यावेळेस आपल्याला अचानकपणे हातात असलेली संधी डावलण्याचे योग येतील। हातात असलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या सुद्धा निघून जाताना दिसतील। पण याच्या मागे एक लपलेला उद्देश असतो, तो राहूचा असतो की एक फार मोठी संधी जी आहे ही डोळ्यासमोर राहू तयार करत असतो आणि हेच त्या राहूचं चतुर्थ स्थानातील गोचराचं काम आहे। त्यामुळे इथं एखादी मोठी संधी जरी हातातून गेली तर निराश होण्याची गरज नाहीये मित्रांनो, कारण की राहू जो आहे तो जर तुम्हाला 5 फूट खाली घालत असेल तर तो 15 फूट वर नेणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 7 महिन्यांमध्ये शनी महाराजांचं गोचर पराक्रम स्थानातून मार्गी असणार आहे। त्यामुळे हे ग्रह गोचर जे आहे ते शनीचं प्रोटेक्शन देणार आहे, शनीचं बळ देणार आहे, अध्यात्माकडे वाटचाल करायला लावणार आहे, अनेक सुप्त राहिलेल्या इच्छा ज्या आहेत त्या सडनली पूर्ण करणार आहे, शत्रूंवर विजय मिळवून देणार आहे। एक वेगळ्याच प्रकारची ओळख जी आहे ती समाजामध्ये आपल्याबद्दल होताना दिसून येईल। त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याबद्दल गैरसमज पसरवले असतील तर ते सुद्धा दैव योगाने दूर होताना आपणाबरोबर दिसून येतील। धनुराशीच्या मित्रांनो फक्त एकच काळजी घ्यावी, ज्यावेळेस जर आपण घर बदलण्याची आपणास संधी आली तर घर बदलताना आपण आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची नीट पडताळणी करणं गरजेचं आहे। याचं कारण असं आहे मित्रांनो, जेव्हा चतुर्थ स्थानात राहू गोचर करतो त्यावेळेस संगत जी आहे ती चांगली मिळू शकत नाही। आपले मित्र असतील, ऑफिसमधले कलिग असतील, कामाच्या ठिकाणीचे कलिग्स असतील, तिथं सुद्धा आपण एक चांगली संगत मिळेल ह्याचाच विचार करावा। कारण की चतुर्थ स्थानातला राहू मित्रांनो लाभ देता देता एक वेगळाच भ्रम जो आहे तो डोळ्यासमोर तयार करत असतो आणि त्या भ्रमामध्ये आपणास अडकायचं नाहीये, कारण की तो आपलं नुकसान करू शकतो। त्यामुळे हीच एक काळजी जी आहे ती धनुराशीच्या लोकांनी घ्यायची आहे। पुढे जाऊया मित्रांनो मकर राशीकडे। मकर रास शनी महाराजांची रास आहे आणि शनी महाराजांचं गोचर यांच्या धनस्थानातून होत आहे। जग जाहीर आहे मित्रांनो, 7.5 चालू आहे। धनस्थानातून शनीचं गोचर प्रचंड प्रमाणात शनीची हानी करत आहे। नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अनेकदा अपमानास्पद प्रसंग येत आहेत, व्यवहार अडकलेले आहेत, काही जणांनी आपणास फसवलेलं आहे, कुटुंबातही एक प्रकारचं वादळ चालू आहे। या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या मकर राशीच्या लोकांनी भोगलेल्या आहेत। पण जेव्हा ह्या मकर राशीच्या तृतीय स्थानातून राहूचं गोचर होईल मित्रांनो, एक वेगळाच पराक्रम राहू महाराज करतील। पराक्रम स्थानातला राहू जो आहे तो राजा असतो मित्रांनो, अशक्य असलेल्या गोष्टी शक्य करतो। शनी महाराजांचं गोचर जरी आपल्यासाठी वाईट असलं तरी राहू इथं संरक्षण करायला उभारलेले आहे। तृतीय स्थानातला राहू मित्रांनो मनामध्ये थोडी चलबिचल तयार करत असतो, निर्णय घेण्यामध्ये फार चंचलता आणत असतो। पण त्या राहूचं मित्रांनो एक विशिष्ट आहे, नशिबाने आपल्याला तो राहू संरक्षण देतो। शनीचा जो दंड आहे तो सुद्धा दंड आपल्याला शिथिल होताना दिसून येईल। त्यामुळे मित्रांनो मकर राशीला सध्याचा जो 7.5चा त्रास आहे तो निवळताना दिसून येईल पुढील 18 महिन्यांसाठी। आणि पुढील 18 महिन्यामध्ये
अनेक समस्या अडचणी ज्या आपल्या आयुष्यामध्ये येणार होत्या शनीच्या गोचरमुळे ते आता राहू थांबवणार आहे. त्यामुळे एक प्रकारचं भाग्य बदलण्याचंच घटना जी आहे ती मकर राशीच्या आयुष्यात घडताना दिसून येईल. काळजी मात्र मित्रांनो एकच घ्यावी, कोणताही व्यवहार मित्रांबरोबर करताना, सोसायटीमधील लोकांबरोबर करताना खात्रीशीर लोकांबरोबरच तो व्यवहार करावा. कुंभ राशीच्या लोकांना सुद्धा सध्या 7.5चं गोचर आहे, पण जेव्हा हे 7.5चं गोचर कुंभ राशीच्या राशीतूनच सध्या शनी महाराजांचं गोचर आहे आणि शनी महाराज वक्री आहेत, पण ज्यावेळेस ते मार्गस्थ होतील, ते मार्गस्थ झाल्यानंतर अडकलेले जे त्रास आहेत ते पुन्हा चालू होतील. मित्रांनो तात्पुरता आपला एक प्रकारचा रिलीफ मिळालेला आहे, पण तो 3 नोव्हेंबर नंतरचा थोडासा त्रासदायक असणार आहे. थोडं मन घट्ट करावे लागेल मित्रांनो, कारण की कसं आहे इथं प्रत्येक वेळी गोड बोलून भविष्य सांगण्याचं काम मित्रांनो मला तर करता येणार नाही. जे काही असेल ते आपण जेव्हा स्पष्टपणे ऐकतो त्यावेळेस एक मानसिक तयारी करून त्याच जिद्दी आणि उमेदीने आपण संकटाला तोंड द्यायला तयार राहू शकतो. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी थोडंसं मन घट्ट करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस गोडच भविष्य सांगावं असं काही शास्त्राचा नियम नाहीये. ज्यावेळेस एखाद्या चुकीच्या घटना घडणाऱ्या असतील आणि त्याच्याबद्दल आपण आधीच सावध असू तर मला वाटतं होणारा जो त्रास आहे तो थोड्या प्रमाणात आपण टाळू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी गोडच भविष्य सांगावे हे थोडं मला तर जमणार नाही मित्रांनो. कधी राशी भविष्य जास्त मी सांगितलेलं नाहीये, पण आज सांगत आहे आणि पुढील 18 महिन्यांचा प्रश्न आहे. राहूचं गोचर मित्रांनो चांगला असेल तुमच्यासाठी, पण शनी महाराज जे लग्नातून गोचर करत आहेत ते मात्र आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचं फार गरजेचं आहे. कुठेही अचानकपणे घटना ज्या आहेत त्या आयुष्यात घडतात आणि वेगळी समस्या तयार करून जात असतात. पूर्वी काही आपली चुकीची कर्म केली असतील, जर आपण राजकारणी असेल किंवा एखाद्या जबाबदार खुर्चीमध्ये आपण बसलेला असेल आणि आपण पूर्वी काही चुकीची कर्म केलेली असतील तर हे शनी महाराज जे आहेत हे मार्गी झाल्यानंतर थोडे आपला त्रास देऊ शकतात. तर आपण प्रत्येक गोष्ट जी आहे मित्रांनो काळजीपूर्वक हाताळायची आहे. ठीक आहे की गुरु महाराजांचं गोचर जे आहे ते सुद्धा आपणासाठीच चांगलं आहे. पराक्रम स्थानातून सध्या गुरुचं गोचर आहे, ते आपणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षण जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी देईल, पण काळजी घेणं या ठिकाणी फार गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचं प्रॉमिस सध्या तुम्ही कुठेही करू नये की अमुक अमुक काम मी ह्या वेळेत करेन किंवा मी तुम्हाला अशी मदत करेन. असं कोणत्याही प्रकारचं वचन जे आहे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला देत असाल ते वचन पूर्ण करताना आपणास प्रचंड अडचणी येणार आहेत. ह्यामुळे मित्रांनो तोटा असा होतो की समोरच्या व्यक्तीचा आपल्यावरचा विश्वास उडत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रॉमिस देत आहात, प्रॉमिस देताना 10 वेळा विचार करा, कारण की सध्या आपलीच प्रगती जी आहे ती मंद गतीने होणार आहे. फार गतीने प्रगती केली पण सध्या आपला मंद गतीचा प्रवास आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तात्काळ ठेवण्याने काय होतं की समाजातील आपली जी व्हॅल्यू असते, विश्वास जो असतो तो कुठेतरी कमी होताना दिसून येतो. त्यामुळे ही काळजी जी आहे जेव्हा लग्न स्थानातून शनीचं गोचर होत असतं त्यावेळेस घेणं फार गरजेचं आहे. उपासना तुम्हाला एक सुचवतो मित्रांनो, शनी कवच, त्याचं रोज पाठांतर करावं तुम्ही. त्याचबरोबर हनुमान चालिसाचे पाठ जे आहेत ते शक्य होईल तेवढे आपण करावे. त्यामुळे काय होईल, एक प्रकारचं सकारात्मक वातावरण आपल्या मनाच्या कडेनं तयार होईल. आपला एक औरा जो आहे तो स्वच्छ होईल आणि आजूबाजूला सकारात्मकता निर्माण करेल. मित्रांनो मीन राशीसाठी एक खास व्हिडिओ मी 6 महिन्यापूर्वी केला होता, त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्याप्रमाणे आपण सर्व प्रकारच्या सावधानता ज्या आहेत त्या बाळगाव्या. मी कोणत्या कोणत्या सावधानता बाळगायच्या आहेत एक लिस्ट तयार केली होती आणि त्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवलेली आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर आपण नक्की तो व्हिडिओ पहा. त्यातून तुम्हाला पुढील 6 वर्षांसाठी कशा प्रकारची वागणूक ठेवायची आहे याचं सखोल मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, आता हा राहूचं गोचर 30 ऑक्टोबर नंतर तुमच्याच राशीत होत आहे. तर जेव्हा राहू स्वतःच्या राशीमध्ये होतो की नाही मित्रांनो, त्यावेळेस तो एक प्रकारची माया आणि भ्रम मनामध्ये तयार करत असतो. मीन राशी मित्रांनो फार साधी रास आहे, साधी भोळी मनाने चांगली रास आहे मित्रांनो. आणि भोळसटपणा जो आहे यांच्या मनामध्ये जन्मत असतो. भोळसटपणा मित्रांनो नुकसानही देऊ शकतो. त्यात राहू ग्रह जेव्हा राशीमध्ये प्रवेश करतो ना त्यावर आपण आंधळेपणाने अनेक लोकांवर, अनेक घटनांवर विश्वास ठेवतो, चुकीचे तर्क वितर्क बांधतो आणि तिथं जाऊन
आपलं प्लॅनिंग जे आहे ते चुकताना दिसून येतं. त्यामुळे जेव्हा राशीतून राहूचं गोचर होईल त्यामुळे ह्या काळजी घेणं तुम्ही गरजेचं आहे. पुढे मित्रांनो, शनी महाराज 3 नोव्हेंबरला मार्गी होत आहेत. मार्गी झाल्यानंतर ज्या काही समस्या तात्पुरत्या आयुष्यात थांबलेल्या आहेत त्या पुन्हा मान वर काढतील. चांगली गोष्ट अशी आहे मित्रांनो, पुढील होणारे जे चंद्रग्रहण आहे ते 20 ते 25 दिवसांसाठी ते आपणासाठी अत्यंत लाभदायक असेल. त्या चंद्रग्रहणामध्ये जर आपणास कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत असेल, नोकरी बदल, घर बदल, स्थान बदल, व्यवसायामध्ये काही तुम्हाला प्रोजेक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही सुद्धा नक्की घेऊ शकता. आणि हे येणारं जे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असतील भविष्यातली, ही आपणासाठी चांगली असतील. आणि पुढे मित्रांनो, मंगळाचं गोचर जे आहे ते ज्यावेळेस वृश्चिक राशीतून होईल तिथून पुढचे जे 2.5 महिने जे असतील ती सुद्धा आपणासाठी लाभदायक असतील. त्यामुळे मंगळ, गुरु आणि रवी ह्या 3ही ग्रहांचे जे गोचर आहेत ते आपणास 7.5 आणि राहूच्या त्रासातून वाचवत पुढे नेतील. वाचवत पुढे नेतील. याचा अर्थ असा नाहीये की आपण पूर्णपणे बेफिकीर आणि बेसावध राहावं. प्रत्येक गोष्ट नीट हाताळूनच आपणास पूर्ण करायची आहे, ही मीन राशीच्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काल्पनिक तर्क वितर्क मांडून जर आपण कुठला निर्णय घेतला तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही तिथं फसणार आहात. माझे शब्द मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. काल्पनिक तर्क वितर्क मांडून जर आपण कुठला निर्णय घेतला तर तो नक्कीच निर्णय फसणार आहे. त्यामुळे तिथं आपण 10 वेळा विचार करा. नाहीतर तो निर्णय घेतला नाही तरी चालेल, पण एखाद्या वेळेस आपल्याला फायदा झाला नाही तर चालेल पण तोटा होऊ नये, हे सध्या मीन राशीच्या लोकांसाठी फार गरजेचं आहे. मित्रांनो, मीन राशीच्या लोकांसाठी उपासना म्हणजे गुरुग्रहाचे बृहस्पती कवच जे आहे हे तुम्ही रोज सध्या वाचण्यास सुरुवात करा, जेणेकरून थोडा जो त्रास आहे आपणास कमी होताना दिसून येईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.